तर आपण आज बघणार आहे KTM मधलं पॅड, पॉकेट आणि शाफ्ट. तर चला फ्रेंड्स, स्टार्ट वर क्लिक करा. जर तुम्ही शॉर्टकट की बनवली असेल तर शॉर्टकट की वर पण प्रेस करू शकता. मेकॅनिकल डिझाइन, पार्ट डिझाइन. आता इथे पार्ट डिझाइन मध्ये डायलॉग बॉक्स दाखवणार. तुम्ही इथं कोणतं पण नाव देऊ शकता. पार्ट डिझाइन एक्झाम्पल पॅड, पॉकेट अँड शाफ्ट. ओके फ्रेंड्स, आता आपल्या समोर हे पॅड, पॉकेट आणि शाफ्ट हे ओपन झालंय. हे बघा, हे आपले ऍक्सिस XY प्लेन, YZ प्लेन, ZX प्लेन. तर आपण YZ प्लेन सिलेक्ट करू. स्केच ओपन झाल्यावर तुम्ही इथं प्रोफाईल पण सिलेक्ट करू शकता, रेक्टँगल पण, सर्कल पण. आता मी इथं रेक्टँगल सिलेक्ट करतो. सेंटर रेक्टँगल सिलेक्ट केला. आता इथं काढलं, त्याला डायमेन्शन देतो. इथं 100 घेतो, 200, 50. जवळ ही ग्रीन लाईन दिसत नाही सगळीकडं, तवर ते पूर्ण हे नसतं झालेलं. 100. आता हे पूर्ण सेंटर मध्ये आलेलं आहे. जर आपण ही लाईन सिलेक्ट करून हा येलो कलरची लाईन सिलेक्ट केली ना, तर ते हे होणार, ग्रीन नाही होणार. तर आपल्याला एस्केप ही लाईन सिलेक्ट करून, तर आपला पूर्ण हा स्क्वेअर रेक्टँगल ग्रीन झालेला आहे. एक्झिट वर्कबेंच. आता हे बघू शकतो आपण बाहेर आलोय. एक्झिट वर्कबेंच, पॅड, सिलेक्ट पॅड. आता आपण ह्याचं डायमेन्शन लेंथ 50 देऊ. सिलेक्शन मध्ये रेक्टँगल सिलेक्ट करू. इथं बघू शकता तुम्ही, जर मिरर एक्सटेंड केलं तर अर्ध इकडं, 25 इकडं, 25 तिकडं. आपण मिरर एक्सटेंड नको करायला, नाहीतर राहून देऊ. चला, हे तुम्ही बघू शकता. मिरर एक्सटेंड केल्यावर रिझर्व डायरेक्शन इकडं राईटला होणार, लेफ्टला होणार. ओके, आता प्रिव्ह्यू करू. ओके, या प्रकारे आपला स्क्वेअर झाला, रेक्टँगल झाला. पॅड. आता ह्याचा फेस सिलेक्ट करू. स्केच, एक सर्कल काढला, त्याला डायमेन्शन दिलं 50. तर आपण एक्झिट वर्कबेंच करू. आता पॉकेट,
तर तुम्ही डायमेन्शनचे टाइप्स बघू शकता इथं. अप टू नेक्स्ट केल्यावर जे शेवटचे ज्याचं तिथपर्यंत जाईल. अप टू लास्ट केल्यावर ते पण शेवटपर्यंत जाईल. अप टू प्लेन केल्यावर ते शेवटचं प्लेन सिलेक्ट करायचं. अप टू सरफेस ते पण शेवटचं करायचं. त्यापेक्षा आपण अप टू नेक्स्ट केलं, नाहीतर अप टू लास्ट, नाही अप टू लास्ट. प्रिव्ह्यू. ओके. हे तुम्ही बघू शकता इथं एक सर्कल झाला. आता आपल्याला शाफ्ट करायचंय. हे हाईड करू. एक्स वाय प्लेन सिलेक्ट करू. आता प्रोफाईल काढू. प्रोफाईल कट करू. प्रोफाईल सिलेक्ट. एक लाईन. इथं सध्या ते सिलेक्ट होत नाही. आपण लाईन घेऊ. 2 मिनिटं.